सजवण्यात आलेले आणि त्यासोबतच चंद्रभागेचा घाट जो आहे तो देखील दिव्यांनी उजळलेला आहे। त्यामुळे सगळीकडेच उत्साह आणि आनंद पाहायला मिळतो। पंढरपुरात देखील धनत्रयोदशीच्या दिवशी उत्साहाचं वातावरण। विठुराया आणि रुक्मिणी मातेला पारंपरिक दागिन्यांचा साज पाहायला मिळतो। विठुरायाला सोन्याचा मुकुट, हिऱ्यांचे हार, मोत्याच्या तुऱ्यासह विविध अलंकार, तर रुक्मिणी मातेला लक्ष्मीहार, पुतळ्याची माळ, कमरपट्ट्यासह विविध अलंकारांचा साज पाहायला मिळतो। दुसरीकडे चंद्रभागेचा तीर उजळून निघाला। पंढरपुरातले नागरिक आणि वारकऱ्यांनी लाखो दिवे लावत हा दीपोत्सव साजरा केला। आणि अयोध्या नगरीमध्ये देखील हा दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहताना बघायला मिळतो। कारण आता 28 लाख दिव्यांनी ही अयोध्या उजळून निघणार आहे आणि त्याकरता तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली पाहायला मिळते। हनुमानगडीपासून कनक भवनापर्यंत 41 मंदिरांची भव्य सजावट करण्यात येणार आहे। अयोध्येमध्ये रामलीला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय। आणि आता इकडे पुन्हा महाराष्ट्रामध्ये येऊया, अमरावतीत जाऊया, कारण आपण 100-200